फॉरेस्ट, नेचर, जंगल या गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतील तर माझ्या वाटते त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्ही फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये गेलं पाहिजे. मग फॉरेस्ट सर्व्हिस कोणत्याही प्रकारची असू द्या, फॉरेस्ट गार्ड असू द्या, RFO असू द्या, ACF असू द्या, DFO असू द्या, कोणती असू द्या. जर तुम्हाला पूर्ण फुल पोटेन्शियलने फॉरेस्ट एक्सप्लोर करायचं असेल तर तुमच्याजवळ एकच आणि एकमेव ऑप्शन आहे तो म्हणजे तुमची ती सर्व्हिस. जर तुम्ही ऑर्डिनरी मॅन म्हणून, एक ऑर्डिनरी व्यक्ती म्हणून तुम्ही जर गेला एखाद्या नॅशनल पार्कमध्ये, सेंच्युरीमध्ये गेला तर तुम्हाला रिस्ट्रिक्टेड आहे, तुम्हाला काही पर्टिक्युलर एरियाज दाखवले जातात. पण तो कोर झोन आहेत, ते कोर पार्ट आहेत, एक्झॅक्टली जे काही पाहिजे, जे काही एक्सप्लोर करायचं आहे, ज्या पद्धतीने तिथं जगायचं आहे ते जगता तुम्हाला येणार नाही. त्या सर्व्हिस संदर्भात आज मी बोलणार आहे. त्याच्या संदर्भात आज मी बोलण्यासाठी इथं आलेला आहे फॉरेस्ट गार्ड. फॉरेस्ट गार्डच्या 1600+ पोस्ट आता नुकत्याच डिक्लेअर झालेले आहेत की आता इतक्या पोस्ट येणार आहेत आणि त्याच पोस्ट संदर्भात मी आज बोलणार आहे. ऍक्च्युली ही जी फॉरेस्ट सर्व्हिस मधली पोस्ट आहे ही याचं शिक्षण काय, म्हणजे काय एज्युकेशन काय असणार आहे, त्याच्यामध्ये सिलेबस काय असणार आहे, वय मर्यादा काय असणार आहे, ट्रेनिंग कशा पद्धतीची होते, तिथून नाहीतर फिजिकल ट्रेनिंग आहे ती कशा पद्धतीने होते, बरेच सारे जे काही पैलू आहेत, सिलेबस काय, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. आता ही जी काही फॉरेस्ट गार्डची भरती आहे ही 1600+ है ना, काय म्हणतो 1600+ इतक्या जागासाठी असणार आहे. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे की तुम्ही या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेतला पाहिजे. रेझोनन्स IAS तुम्हाला त्यासाठी सपोर्ट करेलच. प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या त्या आता फॉरेस्ट गार्ड संदर्भात मला बरेच सारे कॉल आलेले आहेत की सर आता ही एवढी मोठी पदाचीच भरती आलेली आहे. मला खूप वर्षापासून कॉल येतात, पण ऍक्च्युली मला हे फॉरेस्ट RFO आहे, ACF आहे, याच्यामध्ये मी मोठ्या पद्धतीने एंगेज होतो. आता माझे ऑप्शनल वगैरे तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे काही विषय नाही. आता तुम्हाला स्पेशली मी या वन सेवा भरतीवर कोणती जी काही फॉरेस्ट गार्ड आहे त्याच्यावर पण मी लक्ष देणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला एक महाराष्ट्रातली उत्तम बेस्ट टीम त्यासाठी देणार आहे. पुण्यातली बेस्ट टीम तुमच्यासाठी तिथं उतरवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करायची गरज नाही. तुमचं प्रिपरेशन, फुल प्रिपरेशन करून घेण्याचं काम माझं आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. आता आज याच ह्याच्यावर बोलणार आहे. हे मागच्या वर्षीचे आपले RFO जे झालेले आहेत, मागच्या वर्षी आपल्याला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहेत. फर्स्ट रँक जी सीमा शेख मुलगी होती ती पण आपली एक विद्यार्थिनी आहे, है ना. प्रिलिम मेन्स सर्वपासून प्रदीप चव्हाण आहेत, निखिल एकडे आहेत, सिकंदर आहेत, कोमल आहे. कोमल तर वेटिंग लिस्टमध्ये होती, है ना. तिथून नाहीतर सह्याद्री आहे, हर्षद आहे, प्रतीक आहे, मोना आहे, रोहन आहे. रोहनचे आणि तुम्ही प्रदीपची तर माझ्या मते इंटरव्ह्यूचे सेशन बघितले असते, आपल्या YouTube चॅनलला आहेत, है ना. आता सौरभ सध्याच DC पण झालेला आहे, डेप्युटी कलेक्टर पण झालेला आहे, है ना. मागच्या वेळेस थोड्याशाच मार्काने त्याची RFO आली होती, त्याच्यामुळे आता यावेळेस तो DC झालेला आहे, सब रजिस्ट्रार म्हणून झालेला आहे. हेमंत कोकाटे आहे, लीना डोळे आहेत, शुभम आहेत. आता हे पुन्हा बी प्रिपरेशन, आता RFO आहेत सध्या, ACF करण्याची त्यांची इच्छा आहे. त्याच्यामुळे आता 2 ऑप्शनल कोणते घ्यायचे वगैरे त्यासाठी कॉल पण करत आहेत. पण ही सर्व आपली टीम आहे. मागचे जे विद्यार्थी आहेत, आपले जे काही टॉपर्स आहेत, हे सर्व आपले टॉपर्स आहेत. हे जे टॉपर्स आहेत, आता सध्याच PSI म्हणून अस्मिता फुंडे नावाची जी काही विद्यार्थिनी आहे, मेंटरशिप मधली माझी विद्यार्थिनी आहे, त्याच्यामुळे ती पण आता सध्या गेलेली आहे. हा 2019चा शेळके आहे, ACF आहेत, है ना. हे सर्व जे काही टॉपर्सची टीम आहे ही आपली या अकॅडमीच्या माध्यमातून आपण त्यांना पूर्ण गायडन्स दिलेलं होतं, सर्व गोष्टी आपण त्याच्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्ही हा जो काही कोर्स आहे, हा कोर्स तुम्ही जो काही मी लॉन्च करणार आहे त्याला तुम्ही घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं तुमचं जे काही जर्नी आहे ती सोपी होऊन जाऊ शकते. ठीक आहे. एक्झाम कशा पद्धतीची असणार आहे, आता ही जी एक्झाम आहे ही TCS घेते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. TCS कंडक्ट करण्याचं काम ही जी काही एक्झाम आहे ती करत आहे. ऑनलाईन पद्धतीचं त्याचे फॉर्म वगैरे जे असतात ते ऑनलाईन आहे, एक्झाम पण ऑनलाईन असणार आहे. क्वालिफिकेशनच्या मध्ये 12वी पास लागतंय. एज आपल्याला 18 ते 25 ओपनसाठी आणि त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे. OBC आणि SC साठी 3 आणि 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आपल्याला तिथं पाहायला मिळतंय. मग या एज क्रायटेरियामध्ये जे काही बसणारे विद्यार्थी आहेत त्यांनी ती प्रिपरेशन केली पाहिजे. 12वी नंतर ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं नाही त्यासाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. एक्झॅक्टली खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, ती ऑपॉर्च्युनिटी तुम्ही घेतली पाहिजे. आणि आता हे कॉम्पिटिशनचं जग आहे, याच्यामध्ये तुम्ही काय जिथे ऑपॉर्च्युनिटी भेटेल. आणि ही वर्दीची पोस्ट आहे, तुम्ही बघितलं असेल, ही 2 मुलं आहेत. मी ऍक्च्युली हा जो फोटो आहे हा इंटरनेटवर घेतला, खूप छान वाटला त्या कारण मी घेतलेला आहे. तर त्याला वर्दी आहे, ही जी पोस्ट आहे फॉरेस्ट गार्ड त्याला वर्दी आहे आणि खूप छान पोस्ट आहे. म्हणजे त्याच्यात पगार पण चांगला आहे आणि तुमचं जे काही नेचर एक्सप्लोर करण्याचं जे काही एम आहे ते पण तिथं म्हणजे तुम्हाला ते करता येईल. त्याच्यानंतर काय आहे, एक्झामचा जो सिलेबस आहे तो कसा आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे, मॅथमॅटिक्स रिजनिंग आहे आणि GK आहे. GK सोबत प्लस फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये आहे. आता हे जे काही इंग्लिश आहे
हे इंग्लिश, मराठी आणि मॅथमॅटिक्स, रिजनिंग हे खूप प्रायमरी लेवलचं आपल्याला पाहायला मिळतं. जे काही आपले खूप सोप्या पद्धती, सिंपल असं म्हणतो मी की खूप सोप्या पद्धतीचं आपल्याला हे जे काही इंग्लिश, मराठी, मॅथमॅटिक्स, रिजनिंग आणि जे काही जीके आहे ते खूप सोप्या पद्धतीचं पाहायला मिळतं. एवढे कठीण क्वेश्चन्स वगैरे तिथं पाहायला मिळतात. तुम्ही जर आता आपण ते कोर्स आहे तो कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला त्या सर्व गोष्टी मी करूनच घेणार आहे. पण आता एक्झॅक्टली आपण त्याच्यामध्ये किती मार्क्स आहेत, किती क्वेश्चन्स आहेत ते पण समजून घेतलं पाहिजे. आता तुम्ही इंग्लिशचे त्याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स आहेत आणि 30 मार्कासाठी दिलेले आहे. म्हणजे काय, एका क्वेश्चनसाठी 2 मार्क्स आहेत. त्याच्यामध्ये मराठीचे 15 क्वेश्चन्स आहेत, मॅथमॅटिक्स, रिजनिंगचे 15 क्वेश्चन आहेत आणि जीकेचे जे काय आहेत ते 15 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येकाला मार्क किती आहेत, 30-30 मार्क्स आहेत. एकूण 60 क्वेश्चन आहेत आणि 120 मार्काचा आपल्याला हा पेपर पाहायला मिळतो, है ना. सरळ सेवेच्या भरतीच्या माध्यमातून तो हे सर्व घेतले जातात आणि काय आहे, 4च विषय आपल्याला तिथं करायचे आहेत. इंग्लिश, मराठी, मॅथमॅटिक्स, रिजनिंग आणि जीके आहे, है ना. हा जीकेचा पोर्शन स्वतः मी घेणार आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. तुमचा तो एकदम इन डेप्थ इन्व्हायरमेंट असेल, फॉरेस्ट असेल, तिथून नाही तर जीकेचं जे काही जनरल नॉलेज आहे ते सर्व मॅथमॅटिक्स, रिजनिंगसाठी आपली फॅकल्टी आहे, मराठीसाठी आहे, इंग्लिशसाठी आहे, रिनोन आहेत. इंग्लिशसाठी तुम्ही महेश पाटील सर नाव ऐकलं असेल, ना. हे जे फेमस व्यक्ती आहेत, कुठले पुण्यामधले फेमस व्यक्ती आहेत ते तुम्हाला तिथं शिकवणार आहेत. त्याच्यानंतर फॉरेस्ट गार्ड मध्ये तुम्हाला माहित असेल की आता इंग्लिश जे आहे, आता हे इंग्लिश कशा पद्धतीने आपली जी बॅच आहे, फॉरेस्ट गार्डची जी बॅच आहे 2025 साठीची कशा पद्धतीची असणार आहे. 1600+ ची ऍड आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. 1600+ पोस्ट तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे खूप मोठी ऍड आहे. याची जी ऑपॉर्च्युनिटी तुम्ही घेतली पाहिजे. जो व्यवस्थित पद्धतीने आतापासून प्रिपरेशन करेल त्याला सक्सेस 100% मिळणार आहे. त्याला सहज इझिली ती पोस्ट मिळेल. त्याच्यामुळे केलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही बॅच जी आहे, या बॅच मध्ये काय आहे, इन डेप्थ पूर्ण जे टीचिंग आहे, डिटेल पद्धतीने लेक्चर्स त्याच्यामध्ये घेतले जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही पीवायक्यू आहे, जे काही आतापर्यंत विचारलेले टीसीएसने विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनचं अनालिसिस करून मिळेल, जेणेकरून येणाऱ्या समोरच्या एक्झाम मध्ये कशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत ते कशा पद्धतीने विचारले पाहिजे आणि कशी तुमची जी प्रिपरेशनची लेवल आहे ती किती असली पाहिजे, या सर्व गोष्टी आपण तिथं करणार आहोत. सोबतच त्या ज्या इंग्लिश आहे त्या ज्या पद्धतीचं तुमचं लेवल आहे त्या लेवलच्या नुसार तुमच्या नोट्स दिल्या जातील. आणि सोबतच तुम्हाला जे टेस्ट पेपर आहेत, तुमचे जे टेस्ट सिरीज आहे ते टेस्ट सिरीज तुम्हाला या कोर्समध्ये दिल्या जाईल. त्याच्यानंतर मराठी आहे, मराठी पण त्याच पद्धतीने डिटेल त्याचे लेक्चर्स राहतील. लेक्चर्स नंतर तुम्हाला पीवायक्यूचं अनालिसिस करून मिळेल की कशा पद्धतीचे क्वेश्चन आयोग विचारतो आणि कशा पद्धतीचा आपल्याला अप्रोच ठेवला पाहिजे. नोट्स आहेत आणि त्याच्यानंतर टेस्ट पेपर आणि टेस्ट सिरीज तुम्हाला त्याच्यामध्ये आहे. सेम पद्धतीने आणखी जर तुम्ही मॅथमॅटिक्स, रिजनिंग मध्ये किंवा जीके मध्ये गेलात, जीके मध्ये पण इन डेप्थ तुम्हाला जे काही डिटेल लेक्चर्स आहेत, है ना, जेवढे काही टॉपिक तो विचारतो, है ना, तो सर्व पीवायक्यू अनालिसिस केलं जाईल, नोट्स दिले जातील आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. बुद्धिमत्ता गणितचं पण सेम पद्धतीने डिटेल लेक्चर घेतले जातील आणि पीवायक्यू अनालिसिस करून घेतलं जातील की कशा पद्धतीचं मॅथमॅटिक्स तो विचारतो, कशा पद्धतीचं रिजनिंग तो विचारतो, रिजनिंगवर जास्त भर आहे की मॅथमॅटिक्सवर जास्त भर आहे, ह्या गोष्टी अनालाइज करून तुम्हाला त्या पद्धतीचं काय आहे पीवायक्यूचं अनालिसिस करून त्याच्या नोट्स दिल्या जातील आणि नोट्स दिल्यानंतर त्याचे टेस्ट सिरीज पर केलं जाईल. हे सर्व गोष्टी डिटेल तुमच्या त्यामधून करून घेतल्या जातील. आता त्याच्याबद्दल आणखी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की काय काय गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता तुम्हाला माहित आहे की काय आहे, याच्यामध्ये ग्राउंड आहे, कारण ही जी पोस्ट आहे ही वर्दीची आहे. वर्दीची पोस्ट जेव्हा जिथे तुम्हाला पाहायला मिळते तिथे ग्राउंड आहेच, है ना. मग याच्यामध्ये ग्राउंड आहे. टोटल 80 मार्क्स, 80 मार्कासाठी त्याच्यामध्ये आहे. मेलचा जर विचार केला तर 5 किलोमीटर तुम्हाला रनिंग आहे, ते बी 16 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवायची आहे. फिमेलसाठी बघितलं तर 3 किलोमीटरची आहे, त्याच्यामध्ये फिमेलला 12 मिनिटांमध्ये ते संपवायचे आहे. अशा पद्धतीचं हे जे तुमचं फिजिकल आहे, हे फिजिकल तिथं होणार आहे आणि फिजिकलसाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. म्हणजे काय आहे, 5 किलोमीटरमध्ये 16 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर पळण्याची तुमची क्षमता तुम्ही डेव्हलप केली पाहिजे. आणि मोस्ट ऑफ जे काही 12वी पर्यंतची मुलं आहेत ते यंग असतात, त्याच्यामुळे त्यांना ते पळण्यासाठी सहज सोपं होऊन जातात. त्याच्यामुळे काही मोठा टास्क नाहीये, फक्त प्रिपरेशन आणि रिग्रस मेहनतची गरज आहे. त्यामुळं सहज शक्य गोष्टी आहेत त्या. त्याच्यानंतर पेमेंट किती आहे, 21,000 ते 69,000 या दरम्यान त्याचं पेमेंट असतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, सर्व भत्ते वगैरे पडून तुम्हाला ते पेमेंट आपल्याला तिथे पाहायला मिळतं. त्याच्यामुळे खूप छान आहे ही जी पोस्ट आहे. ही पोस्ट तुम्हाला हमखास तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने प्रिपरेशन केली, व्यवस्थित पद्धतीने आम्हाला जुडलात, तर माझं म्हणणं की तुमची जी प्रिपरेशन आहे ती प्रिपरेशनला धार देण्याचं काम आणि तुम्हाला तुमच्या त्या पोस्ट पर्यंत पोहोचवण्याचं काम माझं राहील. त्याच्याकरता काय आहे, माझी टीम आहे, माझं आहे, हे सर्व तुम्हाला रिग्रस पद्धतीने प्रिपरेशन करून घेऊन तुम्हाला फिजिकल पर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे. फिजिकल करून घेणं ह्या पण गोष्टी आपण साईड बाय साईड ठेवूच, पण काय आहे, तुम्हाला हा जो काही पोर्शन आहे हा पोर्शन करण्याचं काम, जो जीएस आहे, जो कटअप आहे, त्या कटअप पार करण्याचं काम मी करून घेणार आहे. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही आम्हाला जोडलं पाहिजे अशीच अपेक्षा आहे. थँक्यू, धन्यवाद.